बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बुद्रुक गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून तब्बल 25 दिवसांनंतर नळाला पाणी येत आहे। महिलांना भर उन्हात मैल भटकंती करून पाणी आणावं लागतंय। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे माजी सरपंच विजया कोळसे यांनी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केलंय। अद्याप टँकर किंवा विहीर अधिग्रहणाची सोय झालेली नाही। पावसाळा लांबल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त करत ग्रामपंचायतीकडे युद्ध पातळीवर उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली। भगिनी असतील, पुरुष मंडळी असेल, यांना कोसं दुरून पाणी आणावं लागत आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयावर त्या दिवशी 28 तारखेला घागर मोर्चा आणला होता आणि त्यानंतर आम्हाला या ग्रामपंचायत प्रशासनाने त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही 2 दिवसात तुम्हाला या ठिकाणी टँकरची सुविधा उपलब्ध करून देतो आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये सुरळीतपणे नळ योजना जी आहे ती पण गावामध्ये चालू होईल। परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं म्हणजे हालचाली या ठिकाणी आम्हाला दिसल्या नाही किंवा पाणी सुद्धा गावामध्ये आलेलं नाही। त्यामुळे आम्ही कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसलो। नळाला पाणी किती दिवसातून येते? नळाला पाणीच नाही येत, 15 दिवस महिना लागतोय। आता तुम्ही पाणी कुठून आणता सध्या? आता ते बोरून आणलं। किती अंतर आहे? लहान तर आता ते येशीतून तिकडून। एवढं ऊन आहे, दुपारच्या वेळेस तुम्ही मग पाणी आता पाणीच नाही तर काय करा? किती दिवसापासून ही अडचण? लय 2 महिन्यापासून चालू आहे। आम्ही प्रयत्न करू राहिलो, त्या हिशोबाने मी टँकरचा प्रस्तावही बीडीओच्या कार्यालयाला तिकडे सादर केलेला आहे। आपल्याला टँकरनं पाणी पुरवठा सुरू झाला की जिथे पाणी पोहोचत नाही तिथे आपण पाणी देण्याचा प्रयत्न करू आणि ज्याप्रमाणे पाणी उपलब्ध होईल त्याप्रमाणे पाणी आपण देऊ। पण एक मी असं म्हणजे शाश्वतीने देऊ शकत की मी पूर्णच पाणी देऊ शकते, कारण की पाणी खाली जमिनीतच नाही तर मी पूर्ण सगळंच काही देऊ शकणार नाही। ज्या प्रमाणात उपलब्ध होईल त्या प्रमाणात आपण पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करू।